नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय. भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2026 जाहीर झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब, गडगांचे पगार आणि तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर केलेलं आहे, स्पोर्टमध्ये केलेलं असेल, इतर ठिकाणी फॅकल्टीमध्ये केलेलं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आनंदाची बातमी आहे. चांगली व्हॅकन्सी, चांगल्या गडगंच्या पगाराची नोकरी या ठिकाणी चालून आलेली आहे. तयारीला लागा. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती विद्यार्थी मित्रांनो मुंबई महानगरपालिकेची भरती आलेली आहे. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त एकच परीक्षा आणि तुम्हाला चांगल्या मोठ्या लेवलची पोस्ट या ठिकाणी मिळते. सहाय्यक आयुक्त बघा, डायरेक्ट सहाय्यक आयुक्त एकच परीक्षा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यावरती इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती 2 बॅच अनाउन्स करतोय. 1 फेब्रुवारी पासून या बॅच चालू होणार आहेत. यामध्ये टेक्निकल आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा 2 बॅच आहेत. टेक्निकलची जी बॅच आहे 2499 रुपयाला, नॉन टेक्निकलची बॅच आहे ती 4999 रुपयाला. विद्यार्थी मित्रांनो, या बॅच घेण्यासाठी तुम्हाला इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावानं ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करा. त्यामध्ये तुम्हाला ह्या दोन्ही बॅच उपलब्ध आहेत. जी तुम्हाला योग्य वाटते की आपण ज्यामध्ये जरा आपला विषय वीक आहे, आपल्याला कमतरता आहे, ती बॅच तुम्ही घ्या, किंवा दोन्ही जर वाटत असेल तर दोन्ही घ्या. आता यामध्ये जे काही कायदे कलम जे आहेत ती शॉर्टिकच्या माध्यमातून तुम्हाला कमी वेळेमध्ये कसे तुमच्या लक्षात राहतील ते शिकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. तुम्हाला पीडीएफ नोट्स देखील मिळणार आहेत. या सुवर्ण संधीचा फायदा घ्या. फाउंडेशन बॅच आहे, नॉन टेक्निकलची आणि टेक्निकलची ही वेगळी आहे. ही फरक लक्षात ठेवा. 1 तारखेपासून बॅच चालू होणार आहे. तुम्हाला काय अडचणी आल्यास तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही फोन करा आणि संपूर्ण माहिती घ्या. आणि आपल्या अभ्यासामध्ये योग्य पारदर्शकता आणि सगळ्यांच्या पुढे एक पाऊल राहा. योग्य दिशेनं तुमच्या यशाच्या दिशेनं वाटचाल करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, यश मिळवण्यासाठी तुम्हाला कोणी गाईड लागत असतो, ते एक मार्गदर्शक रूपे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आता जी भरती या ठिकाणी आपण पाहतोय ती भरती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये जी भरती आलेली आहे त्या भरतीबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी लगेच आता पाहूया. पदाचं नाव बघा, पद क्रमांक 1 असिस्टंट कोच म्हणून आहे. 323 पद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघा, 323 पदामध्ये तुम्हाला तुमची एक जागा मिळवायची आहे. 323 पदांसाठी ही भरती आहे. शैक्षणिक पात्रता बघा, साई NIS यामध्ये पतियाळा किंवा इतर कोणत्याही मान्यता प्राप्त भारतीय विदेशी विद्यापीठातून, बघा भारतीय किंवा विदेशी दोन्हीपैकी चालेल, कोचिंग मधील डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी बघा इथपर्यंत आहे. बघा, किंवा ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, विश्व अजिंक्य स्पर्धेत सहभाग आणि कोचिंग मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम किंवा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता असलेला या ठिकाणी विद्यार्थी पात्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही सुवर्ण संधी आहे कुणासाठी? पात्रता या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, SAI NIS हे एक, पतियाळा हे एक, किंवा इतर कोणत्याही मान्यता प्राप्त भारतीय किंवा विदेशी विद्यापीठातून कोचिंग मधील डिप्लोमा किंवा समकक्ष पदवी असलेला विद्यार्थी त्या ठिकाणी अर्ज करू शकतो. हे जर नसेल तर ऑलिम्पिक, पॅराऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा किंवा विश्व अजिंक्य पद स्पर्धेमध्ये सहभाग आणि कोचिंग मधील प्रमाणपत्र अभ्यासक्रम हे जरी नसेल तर द्रोणाचार्य पुरस्कार विजेता जो आहे त्यांच्यासाठी ही पात्र असलेली भरती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर वयाची अट 1 फेब्रुवारी 2026 रोजी वय 30 वर्षे पूर्ण असावे. SC ST साठी 5 वर्षाची सूट, OBC साठी 3 वर्षाची सूट तुम्हाला असणार आहे. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतात कुठेही तुम्हाला सांगेल त्या ठिकाणी नोकरी असणार आहे. फॉर्म भरण्यासाठी जनरल आणि OBC साठी 2500 रुपये फी आहे. फी मात्र गडगंज ठेवलेली आहे. 2500 SC ST AWS साठी आणि महिलांसाठी 2000 रुपये फी असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. महत्वाच्या तारखा, ऑनलाईन अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती 15 फेब्रुवारी आहे. आता ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकता, सुरू झालेली आहे. 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला अर्ज भरण्यासाठी मुदत या ठिकाणी दिलेली आहे. बघा, अर्ज भरा, परीक्षेची तारीख तुम्हाला वेळेनुसार कळवली जाणार आहे. बघा, आता ही सुवर्ण संधीचा फायदा घ्या. आपला विद्यार्थी मित्र कोणी जर असेल, पात्रता तुम्हाला सांगितलेत, त्या पात्रतेमध्ये बसणारा जर कोणी असेल तर त्याला फॉर्म भरण्यासाठी सांगा. चांगला पगार सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. यामध्ये तुम्हाला ही संधी चालून आलेली आहे.
फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.